आपला इंटरव्ह्यू सुरू झाल्यापासून या विषयावर अगदी पोटतिडकीनं बोलताय. तर म्हणून माझ्या मनामध्ये एक प्रश्न येतोय, की हे जे सिझेरियनचं प्रमाण वाढलंय, जनरली जेव्हा लोकांमध्ये चर्चा होते, की जे पेशंट्स असतात त्यांचं असं म्हणणं असतं, की डॉक्टर्स प्रेफर करतात सिझेरियन करणं. जी काही त्याची कारणं असतील. आणि तुम्ही स्वतः डॉक्टर आज एका इंटरव्ह्यूमध्ये म्हणताय, की स्वतः पेशंटचं असं म्हणणं असतं, की आम्हाला पेनलेस डिलिव्हरी किंवा सिझेरियन सेक्शन हवं. तर नेमकी सत्य परिस्थिती काय आहे? सिझेरियन्सचं प्रमाण नेमकं कोणामुळे वाढलंय? पेशंट्सच्या मानसिकतेमुळे वाढलंय, की डॉक्टर्सच्या मानसिकतेमुळे वाढलंय? तसं बघितलं तर मानसिकता दोघांची पण आहे. हो. थोडी थोडी बघितलं तर म्हणजे डॉक्टर विचार करत असताना तो थोडा पॅथॉलॉजीचा विचार करतो, की मग ते मार्ग कसा आहे, ते आता गळ्यापोते नाळाली वगैरे असे सोनोग्राफी केले जातात. काही ते तर फॅक्टर्स प्रोबॅबली सगळीकडेच सगळीकडे असतं, कदाचित मला दिसतं, वाटतं असतं सांगितलं असतं जातं. असतं ते बऱ्याच वेळा ते असतं. पण हल्ली डॉक्टरांचं सुद्धा क्लिनिकल नॉलेज त्या मानानं कमी झाले. पूर्वी डॉक्टरांचं क्लिनिकल नॉलेज होतं, की त्यांना कळायचं हे असंच होणार आहे. पण आज रिस्क घेण्याची पण पद्धत त्या मानानं कमी झाली. याचं एखादं उदाहरण देऊ शकाल का? कशाचं म्हणजे? आता जे क्लिनिकल नॉलेज हा शब्द तुम्ही क्लिनिकल नॉलेज बरोबर वापरला, आहे. म्हणजे आता कसं कारण माहिती आहे, ही टर्म आपल्या सामान्य प्रेक्षकांना इतक्या सहजासहजी समजणार नाही. तर एखाद्या हा उदाहरणासहित तुम्ही ते आता सांगू उदाहरणार्थ शकाल का? म्हणजे समजा एखादी स्त्री आता 9व्या महिन्यामध्ये आलेली, बघा आता मी लेबरच्या रिलेटेड बोलतो, बाकीचं क्लिनिकल नॉलेज बऱ्याच पद्धतीचं आहे. किंवा एखादा पेशंट माझ्याकडे आला, क्लिनिकल नॉलेज म्हणजे काय, समजा एखादा पेशंट माझ्याकडे ताप घेऊन आला, तर मी आजच माझं क्लिनिकल नॉलेज वापरत नाही, की ताप कशामुळे आला, किती दिवसाचा आलाय, कशा पद्धतीचा आहे, कितीपर्यंत जातो, त्याची पल्स किती असते, बीपी किती असते, या सगळ्या गोष्टीचा मी जेव्हा अभ्यास करतो तेव्हा मला साधारण त्या तापाचा अंदाज येतो, की बाबा हा ताप या पद्धतीचा असेल. आज तसं नाही झालेलं. आज काय करतात, ताप आला एक दिवस गोळी देतात, दुसऱ्या दिवशी इन्व्हेस्टिगेशन करतात. हिमोग्राम करा, युरिन करा, हे सगळं करा आणि मग तुमची ट्रीटमेंट चालू होते. असं न करता आधी तुमचं क्लिनिकल डायग्नोसिस पाहिजे, की हा ताप व्हायरल इन्फेक्शन आहे, हा ताप बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे, किंवा हा ताप मलेरियाचा आहे, किंवा हा ताप डेंग्यूचा आहे. लक्षणावरून तुम्हाला ते सगळं कळलं पाहिजे आणि मग ती लक्षणाचे कन्फर्मेशन करण्यासाठी तुम्ही इन्व्हेस्टिगेशन करायला पाहिजे, की इन्व्हेस्टिगेशन सांगायला पाहिजे, की मला हा डेंग्यू वाटतो, कदाचित डेंग्यू NSV करून घ्या, किंवा मला मलेरिया वाटतो, किंवा मलेरिया टेस्ट करा, किंवा मला टायफॉइड वाटतो, तुम्ही वेडा टेस्ट करा. अशा पद्धतीचं खरं तर डॉक्टरांच्याकडे जाणं गरजेचं आहे. आज तसं न होता काय होतंय, की ताप 4 दिवस आलेला आहे, तुम्ही सगळं इन्व्हेस्टिगेशन करा. मग त्यात आम्ही बघणार, अरे बापरे, याला डेंग्यू झालाय, किंवा ह्याला टायफॉइड झालाय, किंवा ह्याला मलेरिया झालाय. मग आमची ट्रीटमेंट बदलणार. ह्याला म्हणतात क्लिनिकल नॉलेज. तर आज ते झालेलं नाही, कारण इन्व्हेस्टिगेशनचाच वरती आम्ही सगळे अवलंबून राहिलो. तसं लेबरमध्ये पण आहे. कळांच्या मध्ये जेव्हा पेशंट आमच्याकडे येते, तेव्हा कळांचं डायग्नोसिस करणं महत्वाचं आहे ना. ती कळ खरी आहे का खोटी आहे, पिशवीतून कशा पद्धतीने उघडलंय, कळाचं आणि पिशवीतून उघडण्याचं प्रमाण कशा पद्धतीचं आहे, बाळाचं डोकं आणि त्या मार्गाचं प्रमाण कशा पद्धतीचं आहे, कुठल्या पोझिशनमध्ये बाळ आहे, किती वेळ कळामध्ये आहे, ह्या सगळ्याचा डायग्नोसिस करणं गरजेचं आहे. आणि मग आम्ही किती वेळ वाढ बघायची आहे. समजा आता इतक्या सेंटीमीटर डायलेशन असेल, इतक्या वाजता ती बाळंतपण होणं गरजेचं आहे. अगदी ते कॅल्क्युलेटेड असतं. म्हणजे 3 सेंटीमीटर एका तासाला 1 सेंटीमीटर डायलेटेशन होणं हे कॅल्क्युलेटेड आहे. यात काही कुठं दुसरं नाहीच आहे. पण जनरली अशी वाढ बघितली जात नाही. आल्यानंतर मग उगाचच मग कळा वाढवायची इंजेक्शन दिली जातात. काही म्हणजे अशा पद्धतीने केलं जातं आणि मग कुठेतरी तो असं होतं, की मग बाळंतपणाच्या मध्ये अडचण निर्माण होते आणि मग सिझेरियनचं डिसिजन घेतले जातात. दोन्ही गोष्टी आहेत, म्हणजे असं काही म्हणत नाही. जे काही चांगले डॉक्टर आहेत त्यांच्यामध्ये हे प्रमाण चांगलं आहे, ते त्याचा प्रयत्न करतात. पण नवीन डॉक्टर असतात, किंवा जाऊ दे आता कशाला मग रात्रभर वाट अशा बघायची. वेळेस मला एक प्रश्न तुम्हाला एक पेशंट म्हणून असा विचारावासा वाटतो, की या परिस्थितीमध्ये एका कुटुंबाने किंवा त्या गरोदर बाईंनी डॉक्टर कसे निवडावेत? हा, आता डॉक्टर कसे निवडायचे, म्हणजे साधे डॉक्टर निवडायचे बेसिकली. म्हणजे एकदमच हाय पाय तुम्ही जर गेलात, आता जशा संस्था निघाल्यात बऱ्याच मोठ्या, अशा ठिकाणी खरं तर जनरली जास्त जाण्याचा प्रयत्न कोण नाही. बघितलं जातं बऱ्याच वेळा, की सगळ्या तिथं सुविधा आहेत, लहान मुलांची सोय आहे, ह्याची सोय आहे, त्याची सोय आहे. बरोबर आहे, असं काय म्हणत नाहीये. पण जो डॉक्टर तुमचं बाळंतपण करणार आहे त्याच्यावरती पहिला विश्वास ठेवा आणि त्याला सांगा, की डॉक्टर मला माझं नॉर्मल डिलिव्हरीच करायची आहे. काय लागलं तर सिझर करायला मी तयार नाही असं नाही, पण आपण कळांच्यापर्यंत जाऊया. कळा सुरू होऊ देत, कशा पद्धतीच्या असतात त्या बघा, आणि त्यातून जर काय होत असेल तर खरं तर, आणि जिथं तुम्ही ANC करता तिथंच बाळंतपण करायचा प्रयत्न करा. कारण होतं कसं, बऱ्याच वेळा माझ्याकडे ANC होते आणि 9व्या महिन्यात दुसऱ्या डॉक्टरकडे जातात. त्यांना 9व्या महिन्याचं इतकं काय माहीत नसतं असं नाहीये, पण मग कोण रिस्क घ्यायला तयार होते. दुसरा यामध्ये प्रकार असा आहे, की आता मेडिको लिगल गोष्टी फार झाल्यात. म्हणजे जरा इकडे तिकडे काय झालं तर मग डॉक्टरांनाच त्याच्यावरती अरेस्ट केलं जातं आणि मग तुम्हाला माहित होतं सिझर का नाही केलं.
मग तुम्ही मुद्दामच आमचा सिजर केला असं येऊ शकतो, किंवा बाबा कळा चांगल्याच होत होत्या, मग डॉक्टर सांगतात "अरे, कळा चांगल्या होतात, पिशवीतून उघडत नाही, डोळ्यात डोकं खाली येत नाही, करावं लागेल." अशावर नातेवाईक काय म्हणतात, "बस कळा चांगल्या असताना तुम्ही असं का म्हणता?" म्हणजे ह्याला क्लिनिकल नॉलेज म्हणतो ना, हे पाहिजे, की त्या डॉक्टरना कळलं पाहिजे की हे बरोबर आता हे खाली येणार आहे, नाही येणार आहे. मग फोर्सेप सारखे ऍप्लिकेशन, फोर्सेप बंद झाला आता ना. पूर्वी फोर्सेप वापरत होते, आता फोर्सेपच बंद झाला, वापरण्याची पद्धतच कमी झाली, वापरण्याचे लोकच नाही आहेत. त्यामुळे दोघांचा समन्वय असणं गरजेचं आहे. तुम्ही जिथे एनसी करता तो डॉक्टर, आणि त्या डॉक्टरचा तुमचा विश्वास, आणि डॉक्टरचं तुमच्यावरती लक्ष केंद्रित होणं, आणि तुमचा बाकीच्या लोकांचा सहभाग त्यामध्ये. असं जर असेल तर साधारणपणे कसा निवडावा याचा नाही म्हणत मी, कारण लोक हल्ली बघतात ते पॅकेज बघतात. ते नाही, कशा पण डॉक्टरांच्या रूपामध्ये आपल्याला एक फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाईड, एक तज्ञ व्यक्ती लाभणं जास्त महत्वाचं आहे इतर कुठल्याही पॅकेजपेक्षा, की जेणेकरून आपण या नैसर्गिक गोष्टीचा नैसर्गिक पद्धतीने आनंद घेऊ शकू. बरोबर आहे. जी एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे, जी आता आपल्याला डॉक्टर सुहास हेर्लेकर यांनी सांगितली, आणि माझी सर्व प्रेक्षकांना अशी नम्र विनंती आहे, की आता ज्या काही महत्वाच्या गोष्टी सरांनी आपल्याला सांगितल्या, त्यांचं तंतोतंत पालन करणं जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही ते अगदी नक्की करा. बरोबर, 100% करायलाच पाहिजे, कारण ह्याशिवाय याला मार्गच नाहीये. कारण बाळंतपणी अशी गोष्ट आहे ना, की ज्याला काय खरं तर म्हणजे मेडिकल सायन्स जास्त, कुठलंही सायन्स लागेल असं मला वाटत नाहीये. तुम्ही स्वतःच त्यामध्ये गेलं पाहिजे, स्वतःचीच काळजी घेतली पाहिजे, आणि चांगल्या पद्धतीनं कळा देऊन बाळंतपण होण्याची आपली तयारी त्या ठिकाणी ठेवली गेली पाहिजे. एवढं मात्र निश्चित. धन्यवाद सर.